हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर बघा माझे पराठे बनवणं चालू आहे वेदांसाठी, वेदांच्या ब्रेकफास्टला आणि टिफिनसाठी. तर ह्याचीच तयारी इकडे चालू आहे. बघा बटाटे बॉईल करून घेतलेले होते आणि फॅनच्या हवेला ठेवले होते जरा थंड होण्यासाठी, कारण गडबड आहे सकाळी सकाळी. तर असं नॅचरली थंड होण्यासाठी वेळ नव्हता म्हणून मग फॅनच्या हवेला ठेवलेला आहे. आणि इकडे पीठ पण मळून ठेवलेलं होतं छान भिजेल म्हणून, आणि आता छान भिजलेला आहे. आता यामध्ये मसाला वगैरे ऍड करून घेते, कांदा ते टाकून, आणि नंतर 2-3 तयार करून घेते, राहिलेले स्कूल मधून आल्याच्या नंतर करते. थंड झालेला आहे आता हे छान. छोटा कांदा पण नाही, ऍक्च्युली मोठेच कांदे आहेत. आता तेच टाकते कट करून. ऍक्च्युली खूप लेट झालेला आहे, आणि कसं असं पराठे वगैरे काही बनवायचं म्हटलं का खरंच वेळ लागतो खूपच. पण रोज रोज उपमा आणि पोहे हेच खाऊन खाऊन कंटाळा आला. म्हटलं चला, खूप दिवस झालं पराठे बनवलेले पण नाहीत ऍक्च्युली, आणि काहीतरी वेगळं टिफिनसाठी तयार करावं म्हणून म्हटलं मग चला पराठे बनवावं. पण आता वेळ पण होत आहे, बघू आता होतेत का नाही ती. तसे तर करावेच लागतील, कारण आज दुसरं काही मी बनवलेलं पण नाही त्यासाठी. कोथिंबीर आणि बघा अक्षरशः कांद्याने मला रडवलेलं आहे. हळद टाकून घेते, नंतर थोडीशी रेड चिली पावडर, हळद थोडी अजून टाकून देते, आणि नंतर हा जिरे पावडर आहे. आणि बघा छान मिक्स करून घेतलेला आहे बटाट्यामध्ये सगळे मसाले वगैरे. आणि नंतर बघा बनवायला घेतलेले आहेत. ऍक्च्युली 2-3च पराठे बनवायचे आहेत फक्त आता मला, आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर कसं पराठे करायला थोडासा वेळ लागतो, लाटायला थोडा वेळ लागतो, कारण आपल्याला खूप केअरफुली लाटावे लागतात, नाहीतर कसं फुटतात. आणि ऑलरेडी माझ्याकडनं थोडा कांदा मोठा मोठा कट झालेला होता, पाहिजे तसा एकदम बारीक कट झालेला नाही, कारण घाई गडबडीमध्ये असंच होत असतं माझ्याकडनं तर होतं. आणि बघा एक पराठा लाटून घेतला आणि नंतर वरती भाजून घेत आहे गॅसवरती. आणि कसं गॅस पण एकदम खूप स्लो चालत आहे माझा, दोन्ही पण गॅसचे बर्नर खूप कमी चालत आहेत. ऍक्च्युली चपात्या पण व्यवस्थित भाजना झाल्यात, त्याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं असेल बहुतेक, त्यासाठी तसं होत आहे. आणि बघा कॅमेरा सेट करत होते मी, व्यवस्थित दिसते का नाही मला वाटत होतं व्यवस्थित, तर त्यासाठी कॅमेरा पुन्हा एकदा सेट केला व्यवस्थित. तर बघा आता हा दुसरा पराठा चालू आहे बनवायला, आणि मध्येच बघा माझ्याकडनं तेल सांडलेलं आहे तिथे. अशा आगाऊ कामं होतच असतात घाई गडबडीमध्ये. एकतर घाई झालेली असते आणि आपल्याला पटपट आवरायचं असतं, त्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राचे कामं वाढणार म्हणजे वाढणार, हे फिक्स असतं. माझ्याकडनं तर असंच होतं. आणि नंतर वेदांतला नाश्ता करायचा होता, त्याची आंघोळ राहिलेली होती, तर त्याला मी पराठा आणि दही देत होते, पण ते दही नको म्हटला, मला फक्त पराठाच खायचा आहे. तर त्याला ॲक्च्युली सॉस पाहिजे होता, पराठा आणि सॉस, पण सॉस नको म्हटलं. सारखं सारखं सॉस खाणं पण बरं नाही त्यासाठी, आणि दही आणि पराठा छान लागतो तर नको म्हणत होता. तर म्हटलं मग फक्त पराठाच खाऊन घे,
तर मग तो पराठाच खाल्ला त्याने फक्त. आणि बघा फास्ट 2-3 पराठे करून घेते आणि राहिलेले पराठे आहेत ते स्कूलमधून सोडून आल्यावर करून घेते, कारण आता काही होणारच नाहीत. नंतर थोडा वेळ राहिल्यावर मी भांडे वगैरे क्लीन करत असते. आल्यावर मला भांडे धुवायचा खूप कंटाळा येतो आणि आल्या कसं बेसिनमध्ये भांडे बघितलं का खूप बोर होतं, नको वाटतं तेच काम करायचं. तर फायनली बघा 3 पराठे करून घेतलेले आहे, त्याला भाजून घेते व्यवस्थित आणि नंतर वेदांचा टिफिन वगैरे पॅक करते. थंड करायला ठेवावे लागतील अगोदर, डायरेक्टली गरम टिफिनमध्ये नाही भरायला येत, कारण वरच्या प्लेटला झाकणाला काय होतं घाम आल्यासारखा होतो आणि मध्ये ठेवलेले चपाती किंवा पराठा जे काही असेल ते ओलं होतं. तर त्यासाठी मग थंड झाल्याच्या नंतरच भरून ठेवायचं, मी तसंच करते. तर बघा फायनली 3 पराठे बनवले होते मी. वेदांतला एक नाश्त्याला इथे आणि एक बाकीचे टिफिन मध्ये पॅक करायचे आहेत. सो बघा फायनली रेडी आहेत आणि बाकीचं ठेवलेलं आहे आता आवरून. स्कूलला सोडून येते अगोदर आणि वेदांतला नंतर करते. तर अजून वेदांतला आंघोळ घालायची बाकी आहे आणि वेदांचा इकडे नाश्ता चालू आहे. खूप वेळ झाला उठलेला आहे पण त्याने काय आवरलेलं नाहीये, सो त्यासाठी लेट झाला आज. आणि माझी पण त्याने खूप घाई गडबड केलेली आहे बघा. आणि आता बघा टाइम किती झालेला आहे, 7:45 वाजलेले आहेत, तरी पण त्याचं अजून काहीच नाही आवरलेलं. तर चला आता आवरते बाकीचं आणि त्याला आंघोळ वगैरे घालते, फ्रेश करते आणि नंतर बोलते तुमच्या बरोबर. आज सगळे कामे बाकी आहेत. आज रात्री मी किचन पण क्लीन केलेलं नव्हतं, सो तसंच आहे आता ते पण क्लीन करायचं बाकी आहे माझं बघा. आता शाळेतून आल्याच्या नंतरच मला सगळं करावं लागेल, कारण रात्री एवढा कंटाळा आला होता ना, तर काहीच केलं नाही मी रात्री. तर आता सगळं बाकी आहे. चला बोलते नंतर तुमच्या बरोबर. नको डबा जातो तसंच का एक मला राहू दे. एक घरी खायचा मला. अरे बाबा अजून करणार आहे मी, तू येईपर्यंत. चल आटप ना तुझं पटकन, आटप पटकन, आंघोळ घालून देते तुला. नाही ते फिनिश करून घे. नाही पोट भरून खा, नंतर भूक लागती बघ. हा व्हेरी गुड. आता चल आंघोळ कर अगोदर, नंतर खा. आता थांब ना मग. मला पराठा आवडते. ठीक आहे. पराठा फेवरेट आहे. हो का. चल बॅग मध्ये भरून ठेवू आता हे लगेच. एकदा पॅक करून ठेवलं म्हणजे कसं रिलॅक्स होते नंतर. म्हणजे ती बॉटल आणलं जा. आण पटकन. फायनली टिफिन पॅक झालेला आहे. चला आता वेदांतला आंघोळ घालते आणि आवरते बाकीचं. आणि आजचं वेदर बघा, आज पण क्लाउडीच आहे, थोडंफार ऊन पण येत आहे आणि क्लाउडी पण आहे. जास्त ऊन नाहीये, थोडंच आहे, आभाळच आहे, कारण संध्याकाळी पाऊस येईल वाटते असं वातावरण झालेलं आहे. आणि रोज आमच्याकडे संध्याकाळी पाऊस येतोच आहे. सकाळी जरी थोडंफार ऊन आलं ना तरी संध्याकाळी ऊन पडतच, सॉरी पाऊस येतोच. तर असं आहे, पावसाळा चालू झालेला आहे आता इकडे. तर चला वेदांत आटप नाही, पटकन कर, पटकन ब्रेकफास्ट. पटपट आवरावं लागतंय रे बाळा.
किती वेळ मग लागतंय अजून? ह्याचं काही लवकर आवरत नाही. सकाळी आज लवकर उठला होता, तरी पण उठल्यापासून फक्त टाइमपास केलेला आहे त्याने आणि आता घाई गडबड चालू आहे. नाश्ता करायला पण वेळ लागतो त्याला, फास्ट काही करत नाही. आणि ब्रश वगैरे पटकन करून घ्या म्हटलं तर बसला अगोदर, इकडे तिकडे टाइमपास करत बसला आणि नंतर फिनिश करते. आणि बघा रेडी झालेला आहे आणि सायकल खेळत आहे. सायकलवर त्याचं डॉल बसवलेले आहे, किंडर जॉय मध्ये भेटली होती ती. आणि 1 मिनिट पण वाया नाही गेला पाहिजे, कुठे ना कुठे वेस्ट केला पाहिजे. तर असं आहे त्याचं. ही डॉल आहे बघा, खरंच किती क्यूट आहे. आणि त्याच्याबरोबर तिच्याबरोबर खेळत आहे. पकड ना. आणि बघा आता वेदांतला सोडून आलेले आहे आणि येता येता एवढं सामान पण घेऊन आलेले आहे. बटाटे, कोथिंबीर आहे थोडी, नंतर अद्रक आणलेला आहे येता वेळेस. नंतर बाहेर कसं जाणं होत नाही मला एकटीला, तर त्यासाठी मग वेदांच्या स्कूलच्या जवळच एक व्हेजिटेबलचा स्टॉल आहे, तर तिकडनं आणलेला आहे. तर चला आता राहिलेले पराठे बनवून घेते, नाश्ता करायचा आहे मला. आणि नंतर मग बाकीचं आवरते. कपडे पण धुवायचे आहेत, तर ते पण धुवून घेते. नंतर नाश्ता करून घेते अगोदर आणि कामाचं नंतर बघते. तर चला बोलते नंतर. तर बघा फायनली पराठे रेडी झालेले आहेत बघा. तर चला आता मस्त गरम गरम पराठे आणि दही खाऊन घेते. आणि चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.